आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सगळं मणी मी संपेन साहेब. मणी साहेब. मणी साहेब पाणी द्या. साहेब सावकाश. मणी 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 मला तुझी मदत हवी. मणी प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. मणी हे तूच करू शकतोस. मणी मणी तूच करू शकतोस. मणी साहेब मी हो मग अरे तूच म्हणतोस ना की तू स्वानंदीचा चांगला मित्र आहेस म्हणून. तूच करू शकतोस. तुला समजाव. मणी अरे तूच म्हणतोस ना की माझे तुझ्यावर खूप उपकार आहेत म्हणून. जर तू स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार केलंस ना तर ती माझ्या उपकारांची परतफेड होईल. मणी 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 तू म्हणतोस ना की तुला माझ्यामध्ये एक बाप दिसतो. म्हणतोस ना तू. हो 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 साहेब. अरे मग त्या बापासाठी कर. मणी प्लीज आता सगळं आयुष्य राजकीय करिअर सगळं तुझ्या हातामध्ये. प्लीज. पण साहेब मी पण नाही. मी तुझ्या समोर हात जोडतो. हवं असेल तुझ्या पाया पडतो मी. साहेब आणि माझी रिक्वेस्ट आहे प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. साहेब तुम्ही उठा आधी. नाही नाही मी उठणार नाही. तू स्वानंदीला तयार कर आधी. साहेब उठा. तू जर स्वानंदीला तयार करणार असशील तरच मला उठव. नाहीतर जा. साहेब उठा. थँक्यू. थँक्यू. म्हण्या डॅड आहेत ना. सुजित तू का करतोय लग्न? नाही म्हणजे स्वानंदी प्रेग्नंट असल्याचं कळल्यापासून तुझा असाही तिच्याबद्दलचा इंटरेस्ट गेलाय आणि स्वानंदीला तुझ्याबद्दल तशी फिलिंग कधीच नाही आली. नाहीतर येणारही नाही. मग का तुम्ही लग्न करून दोघांचं आयुष्य कॉम्प्लिकेट करताय? तू नकार दे ना. तू का करतोय लग्न? कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये म्हणी. डॅडचं म्हणणं मला ऐकावंच लागेल आणि कदाचित त्यातच भलं असेल माझं आणि स्वानंदीचं. सॉरी म्हणी. स्वानंदी तू ओके आहेस ना? आता मला बाहेर कळलं की इथे हॉस्टेलमध्ये तुझ्यावर हल्ला करायला गुंड आले होते. खरंच तू ठीक आहेस ना? बाळ ओके आहे ना तुझं? हं स्वानंदी काय विचारतेय मी? ओके आहेस ना तू? ठीक आहे सगळं. थँक गॉड. तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. मला जसं कळलं ना तसं मी लगेच इथे निघून आले ग. पण नशीब तू ओकेस. अशी का बघतेस? तुला असं वाटतंय की मी नाटक करतेय? हे बघ स्वानंदी, मला तुझी खरंच काळजी वाटते. अगं मी नाटक नाही करत आहे स्वानंदी. चल ठीक आहे,
मी का डिस्टर्ब आहे हे सांगते तुला. अंकलने जेव्हापासून तुझं आणि सुजितचं लग्न अनाऊन्स केलंय ना, त्या क्षणापासून डिस्टर्ब आहे मी. आणि का नसावं डिस्टर्ब? स्वानंदी, मला नाही सुचत आहे मी काय करावं, मी कशी वागते काही सुचत नाहीये मला. आणि तुला माहितीये ना, माझं आणि सुजितचं आमचं एक, आय नो, एकेकाळी सुजितला तू आवडत होतीस, पण ती तेव्हाची गोष्ट आहे ना. आत्ता आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये होतो, अफेअर आहे आत्ता आमचं. आणि हे आंटींना सुद्धा माहितीये. बरं, त्या इतके दिवस त्यांची सून म्हणूनच मला ट्रीट करतायत. आणि इतकं सगळं असताना हे मध्येच असं. तुझं लग्न अनाऊन्स केलं त्यांनी सुजित बरोबर का? स्वानंदी, स्पष्ट विचारते तुला, हा सगळा तुझा गेम आहे? नाही तसं असेल तर सांग मला. शांततेत विचारते, उत्तर दे. हा गेम आहे का तुझा? संचिता मॅडम, लग्न सरपोतदार साहेबांनी जमवलंय, त्यामुळं तुम्ही साहेबांना विचारा, नाहीतर तुम्ही सुजित सरांना विचारा. तुला काय वाटलं? सुजितला मी काही विचारलेलं नाहीये. हे बघ, ज्या दिवशी मला हे सगळं कळलं ना, त्या दिवशी सुजितला जाब विचारलाय मी. हे बघ ना, हे मेसेजेस 100 कॉल्स केलेत त्याला मी. एका कॉलचा एका मेसेजचा रिप्लाय नाही दिलाय त्याने मला. आणि असं बिहेव करतोय ऍज इफ डम केलंय त्याने मला. बरं, मी आंटींना विचारायला गेले तर त्यांचंही तेच, शांत हो, सगळं छान होईल, सगळं नीट होईल, अशी गुळगुळीत सहानुभूती नकोय मला. काय करू मी, तूच सांग, काय करू? जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या. स्वानंदी, मी पुन्हा एकदा विचारते, तुझा गेम आहे का हा? तुला हवंय का काही? मी गेम केला संचिता मॅडम, गेम तर माझ्या आयुष्याचा झालाय. गावाकडे राहणारी साधी मुलगी होते मी. परिस्थितीमुळे मुंबईत आले. सुजित सरांवर आणि मनी सरांवर विश्वास ठेवून आयुष्याची स्वप्न घेऊन मुंबई शहरात पाऊल टाकलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझी मी खुश होते, ना कुणाच्या हद्यात होते ना मध्यात. शांतपणे माझं आयुष्य जगत होते. पण मला काय मिळालं? आयुष्यात कधीही पुसला न जाणारा कलंक, पोटात बाळ. पण त्याचा बाप कोण आहे हेच माहित नाही. मीडियामध्ये झालेली चर्चा, आणि आता मला न विचारता